नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव कुमार दीपकराव धर्माळे आणि स्वागत आहे तुमचं ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी परत एकदा लसावी आणि मसावी एकदम नवीन प्रकरण। हो मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारीवरील उदाहरणे बघितले होते। या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण लसावी एकदम बेसिकपासून लसावी आणि मसावी एकदम बेसिकपासून तर त्याची हळूहळू काठिण्य पातळी आपण वाढवत नेऊया आणि लसावी मसावीचे प्रत्येक प्रकार आपण बघूया आणि परीक्षेत येणारे उदाहरणे सुद्धा आपण या सिरीजमध्ये सुरू करणार आहोत। तर चला मित्रांनो, उशीर न करता बघूया आपण लसावी आणि मसावी। आता सुरुवातीला आपण लसावी मसावी हे शिकण्याआधी लसावी कसा काढायचा, मसावी कसा काढायचा ते सुरुवातीला जाणून घेऊया। ठीक आहे, तर पहिला क्रमांकाचा आपण सुरुवातीला बघूया लसावी। लसावी म्हणजे याचा तुम्हाला लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक। लसावीचा अर्थ काय होतो? विभाजक, विभाजक। ठीक आहे, लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक। याला इंग्लिशमध्ये म्हणतात LCM। ठीक आहे, म्हणजेच लिस्ट कॉमन मल्टिपल किंवा लोवेस्ट कॉमन मल्टिपल। ठीक आहे, लसावीचा अर्थ काय होतो मित्रांनो? लघुत्तम सामायिक विभाजक। लघुत्तम म्हणजे सर्वात लहान, सामायिक म्हणजे कॉमन आणि विभाजक म्हणजे काय? डिवायझर। ठीक आहे, किंवा मल्टिपल। ठीक आहे, आता लसावी कसा काढायचा? आपण ही जी सिरीज चालू केली आहे अगदी बेसिकपासून, म्हणजे ज्याचा नॉलेज झिरो आहे त्यालासुद्धा लसावी आणि मसावी काढता यावा या दृष्टिकोनातून आपण येथे सुरुवातीला लसावी कसा काढायचा, मसावी कसा काढायचा हे बघणार आहोत आणि त्यानंतरच मग त्याचे एक एक प्रकार बघणार आहोत। ठीक आहे, मग लसावी बघा। आता समजा मी येथे एक उदाहरण लिहिलं, उदाहरणार्थ 4 आणि 6चा लसावी काढा। ठीक आहे, मी येथे लिहित आहो 4 आणि 6चा लसावी काढा। 4 व 6 या संख्येचा तुम्हाला लसावी काढायचा आहे। मग बघा, 4 आणि तुमच्याकडे दोन संख्या आहे, 4 आणि 6 या दोन संख्येला लिहून घ्यायचं। आता याचे दोन प्रकार आहे, याचे मेथड दोन आहे। ही मेथड पहिली आणि इथे लिहितो मी मेथड दुसरी। ठीक आहे, दोनही मेथड आपण बघणार आहोत। तुम्हाला जी योग्य वाटेल त्या मेथडने तुम्हाला लसावी आणि मसावी काढायचं आहे। आपण सुरुवातीला इथे लसावी बघत आहोत, तर दोनपैकी तुम्हाला कुठली मेथड योग्य वाटेल त्या मेथडने किंवा त्या पद्धतीनं तुम्हाला लसावी काढावा लागेल। ठीक आहे, मग आता मेथड पहिली बघा, आपल्याला 4 आणि 6चा लसावी काढायचा आहे। तुम्हाला हे बघायचं आहे की अशी संख्या कोणती आहे की त्या संख्येनं दोघांनाही भाग जाईल। ठीक आहे, तर ती संख्या कोणती आहे मित्रांनो? 2 आहे, कारण की 2ने 4ला पण भाग जातो, 2नी 6ला सुद्धा भाग जातो। ठीक आहे, मग समजा 2नी जर 4ला भाग दिला तर किती येतात? 2 येतात। आणि 2नी जर 6ला भाग दिला तर किती येतात? 3 येतात। ठीक आहे, 2 2 4 आणि 3 2 6। आता परत बघा, 2 आणि 3 या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातो? तर अशी कुठलीच संख्या नाही आहे, एक आहे, पण एक तुम्हाला घ्यायचं नाही आहे। मग तुम्हाला हे बघायचं आहे की 2 आणि 3 या संख्येला कुठल्या संख्येनं भाग जातो? तर अशी कुठलीच संख्या नाही। मग बघायचं की 2ला कुठल्या संख्येनं भाग जातो? तर 2ला 2नं भाग जातो। मग 2नी 2ला भाग दिल्यास इथे येतात 1। मग 2नी 3ला भाग जातो का? नाही। मग 3 जसाच्या तसं। ठीक आहे, परत बघा, आता 1 आपल्याला आला आहे, हा 1 जसाच्या तसा लिहा। मग 3ला कोणत्या संख्येनं भाग जातो? 3ला 3नं भाग जातो। 3ने जर 3ला भाग दिल्यास किती येतात? इथे 1 येतात।
नेहमी लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला इथे जेवढ्या काही संख्या असेल तिथे एक एक आणावं लागेल. ठीक आहे. मग आता हे जे आहे 2 गुणिला 2 गुणिला 3 यांचा करा गुणाकार. 2 दोन्ही 4 आणि 4 त्रिक 12. 4 त्रिक 12 म्हणजे 12 हा झाला तुमचा 4 आणि 6चा लसावी. ठीक आहे. म्हणजेच बघा यांचा तुम्हाला करायचा गुणाकार. 2 दोन्ही 4 आणि 4 त्रिक 12 म्हणजे 12 काय झाला लसावी किती झाला मित्रांनो? लसावी झाला 12. 4 आणि 6 या दोन संख्येचा लसावी किती येत आहे? 12 येत आहे. ही झाली पहिली पद्धत. ठीक आहे. पहिली पद्धत तुम्हाला सर्वांना आवडली असेल, सर्वांना लक्षात आली असेल. ठीक आहे. न समजल्यास आपण या पद्धतीवर आणखी काही उदाहरण बघणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवातीला तुम्ही लक्षात घ्या की 4 आणि 6चा जर आपण लसावी काढला, LCM काढला तर तो किती येत आहे मित्रांनो? 12 येत आहे. आता मेथड दुसरी बघा. मेथड दुसऱ्यामध्ये तुम्हाला कोणाकोणाचा काढायचा लसावी? तर 4 आणि 6चा लसावी काढायचा आहे. मग मला एक सांगा मित्रांनो, 4चे तुम्हाला काय करायचे आहे? फॅक्टर्स किंवा मल्टी फॅक्टर्स पाडायचे आहे. ठीक आहे. 4चे फॅक्टर काय होतात? तर 4 म्हणजेच काय? 2 गुणिले 2. ठीक आहे. 4चे आपण अवयव पाडले. 4चे अवयव काय? तर 4ला आपण लिहिलं 2 गुणिला 2 आणि 6ला त्याचप्रमाणे लिहूया 2 गुणिले 3. ठीक आहे. 3 दोन्ही 6, 2 दोन्ही 4. ठीक आहे. 4ला लिहिलं 2 गुणिला 2, 6ला लिहिलं 2 गुणिला 3. आता यांचा आपल्याला काढायचा आहे लसावी. मग लसावी काढण्यासाठी आपण काय करू मित्रांनो? लसावी काढण्यासाठी तुम्हाला हे जे तुम्ही अवयव पाडले या अवयवमध्ये कॉमन अवयव सुरुवातीला लिहून घ्यायचे आहे. कॉमन कोण आहे मित्रांनो? दोघांमध्ये 2 आहे. ठीक आहे. आणखी काही आहे का कॉमन? नाही आहे. मग उर्वरित कोणते अवयव आहे? इथे हा 2 आहे आणि इथे 3 आहे. यांचा करा गुणाकार. म्हणजेच 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12. म्हणजेच लसावी किती मित्रांनो? 12. म्हणजेच तुम्ही या मेथडने जर सॉल्व केलं तर इथे सुद्धा लसावी तुमचा 12च येत आहे आणि या मेथडने जरी सॉल्व केलं तरीसुद्धा लसावी काय येत आहे? 12च येत आहे. ठीक आहे. तर ह्या झाल्या 2 पद्धती, मेथड 1 आणि मेथड 2. तुम्हाला कोणती पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. पण माझ्या मते ही पद्धत जी आहे ती अगदी सोपी आहे. कारण की आता हे छोटे नंबर आहे म्हणून आपण तुम्हाला ही पद्धत इझी वाटत असेल. ठीक आहे. पण तसं नाही आहे मित्रांनो. जेव्हा मोठ्या नंबरचा विचार करतो, जेव्हा मोठ्या नंबरचा आपल्याला लसावी काढावाचा असतो तेव्हा तुम्हाला या पद्धतीनं सॉल्व करणं सोयीस्कर जाईल. ठीक आहे. ही जर पद्धत वापरली तुम्ही तर तुम्हाला खूप वेळ लागेल. समजत आहे? म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही याच पद्धतीचा वापर करा. ठीक आहे. आता बघा, हे झालं अगदी सोपं उदाहरण. म्हणजे 4 आणि 6चा आपण इथे लसावी काढला. तुम्हाला जर मी आता थोडं छोटं उदाहरण दिलं, आता मी तुम्हाला एक मोठं उदाहरण देतो. त्या मोठ्या उदाहरणाचा तुम्हाला योग्य ती मेथड वापरून लसावी काढायचा आहे. ठीक आहे. आता मी बघा, मी म्हटलं तुम्हाला की 63 आणि 105चा लसावी काढा. ठीक आहे. 63 आणि आता बघा 4 आणि 6 हे अगदी सोपं उदाहरण होतं. तुम्हाला समजण्यासाठी मी ते तुम्हाला सोपं उदाहरण दिलं. एवढं इझी एक्झाम्पल तर परीक्षेत येत नाही, पण तुमच्या समजण्यासाठी मी ते दिलं होतं. आता बघा 63 आणि 105चा तुम्हाला काय करायचं आहे? लसावी काढायचा आहे. मग तुम्हाला इथे 63 आणि 105 लिहून घ्यायचा आहे आणि इथे असा नंबर बघायचा आहे की त्या नंबरने दोघांनाही भाग जाईल. बघा 9 7 63 आणि 7नी याला भाग जातो का? 105ला 7नी भाग जातो का? तर जातो. 15 7 105. ठीक आहे. मग बघा अशी नंबर बघा, मोठ्यात मोठी नंबर बघायची. आता 2 3 हे मोठी नंबर बघायची. मग कोणती नंबर आहे? 7 आहे. 7 9 63 आणि 7 15 7 105. म्हणजेच 15 गुणिला 7 जर केले तर आपण 105 आपल्याला मिळते. ठीक आहे. म्हणजे आपल्याला अशी नंबर घ्यायची आहे की त्या नंबरनं दोघांनाही भाग जाईल. परत बघा
9 आणि 15ला कोणत्या संख्येनं भाग जातो तर 3 जातो. 3 त्रिक 9 आणि 3 5 15. आता अशी संख्या आहे का मित्रांनो का 3 आणि 5 दोघांनाही जाईल? नाही आहे अशी संख्या. मग 3 घ्या. 3 जर याला भाग दिला तर इथे येतात 1 आणि हा 5 जसाच्या तसा. परत बघा आता हा 1 जसाच्या तसा आहे. 5ला 1 आणण्यासाठी तुम्हाला इथे 5ने भाग द्यावा लागेल. म्हणजेच 5 1 5. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवा इथे 1 1 यायला पाहिजे. ठीक आहे. आता बघा तुमचे जे अवयव आहे अवयव कोणते आहे तर 7 गुणिले 3 7 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. 7 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. 7 त्रिक 21 आणि 5 त्रिक 7 त्रिक 21. 21 त्रिक होतात 63 आणि 63 गुणिले 5. 63 गुणिले 5 म्हणजे 5 त्रिक 15, 5 हातचाला 1, 6 पंच 30 आणि 1 31 म्हणजेच 315. 315 म्हणजे यांचा जो लसावी आहे 63 आणि 105चा किती येत आहे मित्रांनो लसावी? लसावी येत आहे लसावी बरोबर 315. ठीक आहे. जर तुम्ही जी आपण दुसरी पद्धत सांगितली त्या पद्धतीनं जर तुम्ही सॉल्व केला तर त्याला या संख्या ज्या आहेत 63 आणि 105 या संख्याचा लसावी काढण्यासाठी खूप वेळ लागणार होता. म्हणून आपण काय केलं ही जी आपली पहिली मेथड आहे त्या पहिली मेथडचा वापर करून आपण इथे लसावी काढलेला आहे. ठीक आहे. तर हे होतं लसावी आणि लसावी. ठीक आहे. लसावीवरील उदाहरणे. आता बघा आणखी तुम्हाला समजण्यासाठी चांगल्या तऱ्हेनं समजण्यासाठी मी तुम्हाला आणखी काही उदाहरण देतो. 16 आणि 18चा लसावी काढा. बघा 16 आणि 18चा तुम्हाला काढायचा आहे लसावी. ठीक आहे. मग लसावी काढण्यासाठी तुम्हाला बघायचं आहे की अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येनं 16 आणि 18 दोघांनाही भाग जाईल. तर ती संख्या कोण आहे मित्रांनो? 2 आहे. मग 2 बे 8 16 बे 9 18. ठीक आहे. 8 2 16 9 2 18. परत बघा आता 8 आणि 9 या संख्येला भाग जाणारी संख्या आहे का अशी कुठली? नाही आहे. मग 4नी याला भाग द्या किंवा 8नी तुम्ही डायरेक्ट याला भाग देऊ शकता. 8 1 8 आणि 8नी 9ला भाग जाते का? नाही. मग 9 जसेचा तसा. मग परत बघा 9नी भाग द्या. हा 1 जसाच्या तसा आणि 9 1 9. ठीक आहे. मग नेहमी लक्षात ठेवा इथे किती यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. मग किती आहे मित्रांनो इथे? 9 8 72 आणि 72 2 144 म्हणजे यांचा लसावी किती येत आहे? 144 येत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे लसावी काढला. ठीक आहे. तुम्ही जर ही पद्धत जरी वापरली ते 16 आणि 18 16 म्हणजेच काय 2 गुणिले किंवा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 बे 2 4 4 2 8 8 2 16 1 2 कमी करा बे 2 4 4 2 8 8 2 16 आणि 18 म्हणजेच काय 2 गुणिले 3 गुणिले 3. मग इथे कॉमन कोण आहे मित्रांनो? तर कॉमन फक्त 2 आहे. 2 जसाच्या तसा आणि उरले किती 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे बे 2 4 4 2 8 आणि इथे 3 त्रिक 9 9 8 72 72 2 144. दोन्ही केसेसमध्ये उत्तर तुमचं 144 येत आहे. पण ही पद्धत सोपी आहे. ही पद्धत शॉर्ट आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे लसावी आपण बघितला. आता बघूया आपण मसावी. तर बघा मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. महत्तम सामायिक विभाजक याला इंग्लिशमध्ये म्हणतात HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. ठीक आहे. हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे मोठात मोठा तुम्हाला कॉमन फॅक्टर काढायचा आहे. आता बघा मसावी काढण्यासाठी तुम्हाला मी जर म्हटलं की 12 आणि 18चा मसावी काढा. 12 व 18चा मसावी काढा. ठीक आहे. 12 आणि 18चा तुम्हाला मसावी काढायचा आहे. मग 12 आणि 18 लिहून घ्यायचे आहे तुम्हाला. ठीक आहे.
12 आणि 18 लिहून घेतल्यानंतर तुम्हाला हे बघायचं आहे की अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येनं 12 आणि 18 दोघांनाही भाग जाते. तर ती संख्या कोणती आहे मित्रांनो? 2 आहे. ठीक आहे. मग बे सख 12 आणि बे 9 18. ठीक आहे. बे 9 18. आता परत बघायचं आहे की 6 आणि 9 या संख्येला भाग जाणारी संख्या कोणती आहे? ती कोणती आहे? 3 आहे. 3 2 6 3 त्रिक 9. ठीक आहे. आता 2 आणि 3 दोघांनाही भाग जाणारी संख्या आहे का अशी कुठली? तर नाही आहे. तर झालं हे गणित जे हे उदाहरण आहे इथे स्टॉप झालं आहे. तुम्हाला या दोघांचा करायचा आहे गुणाकार. 3 2 6 3 2 6 आणि हा 6 झाला तुमचा मसावी. ठीक आहे. मसावी किती? 6. म्हणजे 12 आणि 18चा मसावी किती येत आहे? 6 येत आहे. हेच जर तुम्ही उदाहरण दुसऱ्या मेथडने जर सॉल्व करतो म्हटलं 12 आणि 18चे तुम्हाला सुरुवातीला अवयव पाडायचे आहे. 12 म्हणजेच काय? 2 गुणिले 6 2 गुणिले 2 गुणिले 3. ठीक आहे. हे झाले 12चे अवयव. 12चे अवयव किती? बे 2 4 4 त्रिक 12. आणि 18चे अवयव किती? तर 18 म्हणजे 2 गुणिले 9 2 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 9 2 18. हे झाले 18चे अवयव. मग आता बघा हे झाले आहे 12चे अवयव, हे आहे 18चे अवयव. दोघांमध्ये कॉमन बघायचं आहे तुम्हाला. कोण कोण आहे कॉमन? कॉमन 3 आहे. 3 एकदा लिहिला. आणि आणखी कोण आहे कॉमन? 2 आहे. 2 एकदा लिहिला आणि 3 2 6. ठीक आहे. आणखी व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त कॉमन आहे का? नाही, कारण की इथे 2 उरला आहे, इथे 3 उरला आहे. फक्त कॉमन कोण आहे? 3 आहे, इथे 2 आहे. मग 3 2 6 हा झाला मसावी. तुम्हाला फक्त कॉमन बघायचं आहे. मसावीमध्ये कॉमन बघायचं आहे. हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे मोठात मोठा कॉमन बघायचा आहे. लसावीमध्ये कॉमन तर लिहायचाच आहे, पण उरलेले अवयवसुद्धा लिहायचे आहे. पण मसावीमध्ये तसं नाही मित्रांनो. फक्त मसावीमध्ये तुम्हाला कॉमन लिहायचं आहे. इथे 1 1 आला नाही तरी चालेल. फक्त तुम्हाला अशी संख्या बघायची आहे की त्या संख्येनं दोघांनाही भाग जाऊ शकतो. तर अशा प्रकारे 12 आणि 18चा मसावी येत आहे 6. ठीक आहे. तुमच्या समजण्यासाठी आपण हेच उदाहरण किंवा याच्या व्यतिरिक्त उदाहरण आपण मसावीनं सॉल्व करून बघूया. तर उदाहरण बघा. 48 व 72 यांचा मसावी किती? 48 व 72चा मसावी किती? मला 48 आणि 72चा मसावी काढायचा आहे. ठीक आहे. 48 आणि 72 आपण एकदा लिहून घेतले. मग बघा 48 आणि 72 या संख्येला भाग जाणारी संख्या बघा मोठ्यात मोठी तर 12 आहे. 12ने जर 48ला भाग दिला तर 12 चौक 48 आणि 12 सखम 72. ठीक आहे. परत 4 आणि 6ला भाग जाते का कुठल्या संख्येनं? तर 2 जाते. 2 भाग दिल्यास बे 2 4 आणि बे त्रिक 6. 2 आणि 3ला भाग जाते का? नाही. मग इथे स्टॉप मारा गणिताला आणि 12 2 24 करा. 12 गुणिला 2 म्हणजेच किती? 24. म्हणजेच येथे मसावी किती येत आहे? 18 आणि 48 आणि 72चा 48 आणि 72चा मसावी किती येत आहे मित्रांनो? 24 येत आहे. ठीक आहे. तर हे झाले मसावीवरील उदाहरणे. परत बघा आणखी काही तुमच्या समजण्यासाठी आपण 36 आणि 48चा मसावी काढू. 36 आणि 48चा तुम्हाला मसावी काढायचा आहे. मग मसावी काढण्यासाठी 36 आणि 48 या दोन्ही संख्येला भाग जाणारी तुम्हाला संख्या बघायची आहे. तर ती संख्या कोणती आहे? मोठीत मोठी बघायची, छोट्यात छोटी नाही. आता 4 त्याच्यानंतर 6 बघायचं नाही, मोठ्यात मोठी बघायची. तर मोठ्यात मोठी कोणती आहे? मग 12 आहे. मग 12 त्रिक 36 आणि 12 चौक 48. मग 3 आणि 4ला भाग जाणारी आहे का अशी कुठली संख्या? नाही आहे. म्हणजेच 12 हा काय झाला तुमचा मसावी. ठीक आहे. 12 येथे लिहितो मी मसावी बरोबर 12. ठीक आहे. आणि तुम्हाला जर याच उदाहरणाचा
लसावी जर काढा म्हटलं तर लसावी किती येईल मित्रांनो? बघा आता 3 आणि 4 आपल्याला इथे एक एक आणायचं आहे. मग एक एक आणण्यासाठी 3 आणि 4ला भाग जाणारी आहे का संख्या? अशी कुठली नाही आहे. मग 3 भाग द्या. 3 1 3 आणि 4 जसाच्या तसा. मग 4 घ्या. हा 1 असाच्या असा आणि 4 1 4. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवा लसावी काढताना इथे 1 1 आला पाहिजे. मसावी काढताना 1 1 आणण्याची काही गरज नाही. मग बघा 12 त्रिक 36 आणि 36 चोक 36 चोक 6 चोक 24 4 हातचे आले 2 4 त्रिक 12 आणि 2 14 144. लसावी किती आहे मित्रांनो? लसावी येत आहे 144 आणि मसावी येत आहे 12. ठीक आहे. तर हा फरक आहे लसावी आणि मसावीचा. लसावीमध्ये तुम्हाला फक्त कॉमन बघायचे आहे. लसावी नाही मसावी काढताना फक्त कॉमन अवयव बघायचे आहे. पण लसावी काढताना कॉमन तर लिहायचे आहेच पण उरलेले अवयवसुद्धा लिहायचे आहे. ठीक आहे. तर हे झाले तुमचे लसावी आणि मसावीवरील उदाहरणे. आता आपण लसावी आणि मसावीवरील मिक्स उदाहरणे घेऊया. तर बघा उदाहरण आहे 27 आणि 45चा लसावी आणि मसावी काढा. सुरुवातीला आपल्याला लसावी काढायचं आहे. मग लसावी काढण्यासाठी 27 आणि 45 आपण एकदा लिहूया इथे. आणि तुम्हाला इथे बघायचं आहे की अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येनं 27 आणि 45 दोघांनाही भाग जाईल. ठीक आहे. तर ती संख्या आहे 3 3 9 27 आणि 15 त्रिक 45. ठीक आहे. 15 त्रिक 45 9 त्रिक 27. परत बघा 9 आणि 15ला भाग जाते 3नं. मग 3 त्रिक 9 3 5 15. आता 3 आणि 5 या संख्येला भाग जाते का परत कुठल्या संख्येनं? नाही. म्हणून मसावी इथे आपण लिहून घेऊया. मसावी बरोबर 3 त्रिक 9 3 त्रिक 9. ठीक आहे. मसावी येत आहे 3 त्रिक 9. पण आता आपल्याला लसावी काढायचं आहे. मग लसावी काढण्यासाठी 3 आणि 5 या संख्येला जाते का कुठल्या संख्येनं भाग? नाही जात. मग 3 घ्या इथे. 3 1 3 आणि हा 5 जसाच्या तसा. परत 5 हा 1 जसाच्या तसा आणि इथे 5 1 5. म्हणजेच 5 त्रिक 15 15 त्रिक 45 आणि 45 त्रिक 135. म्हणजेच लसावी मित्रांनो येथे येत आहे 145. 3 त्रिक 9 9 त्रिक 27 आणि 27 5 27 5 5 7 35 5 हातचे आले 3 5 2 10 आणि 3 13. म्हणजे 135 येत आहे. 45 त्रिक 135 येईल मित्रांनो. इथे आपण 145 लिहिलं 135 कारण की 5 त्रिक 15 5 त्रिक 15 15 त्रिक 45 आणि 45 त्रिक 135. म्हणजेच मसावी येतो 9 आणि लसावी येतो 135 म्हणजेच 135. तर अशा प्रकारे आपण येथे लसावी आणि मसावीवरील उदाहरणे बघितले. आणि येथे आपण फक्त 2 संख्यांचा लसावी आणि मसावी बघितला. 2च संख्येचा लसावी आणि मसावी कसा काढायचा ते आपण बघितलं. आता आपण 3 किंवा 3पेक्षा जास्त जर संख्या असेल तर त्याचा लसावी आणि मसावी कसा काढायचा ते बघूया. तर बघा येथे 48 60 आणि 72 48 60 आणि 72चा तुम्हाला मसावी किती असा प्रश्न आहे. ठीक आहे. आतापर्यंत आपण 2 संख्येचा लसावी किंवा मसावी बघितला. आता आपण 3 किंवा 3पेक्षा जास्त संख्यांचा लसावी किंवा मसावी कसा काढावा ते बघूया. ठीक आहे. सुरुवातीला तुम्हाला बघायचं आहे की 3 संख्याला भाग जाणारी संख्या कोणती आहे. ती संख्या आहे 12. मग 12 चौक 48 12 पंच 60 आणि 12 सखम 72. ठीक आहे. मग 4 5 आणि 6 या संख्येला भाग जाणारी अशी कुठली संख्या आहे का ते तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो. तर ती संख्या कुठलीच नाही आहे. म्हणजेच हा झाला तुमचा शेवटचा. म्हणजेच मसावी बरोबर 12. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त या संख्येला भाग जात नाही. म्हणजेच 12 हा झाला त्याचा मसावी. आता तुम्हाला लसावी काढायचं आहे. लसावी काढण्यासाठी तुम्हाला आता इथे खाली 1 1 आणायचं आहे. मग बघायचं आहे
की अशी कुठली संख्या आहे का की तिघांनाही भाग जाईल? नाही आहे. मग दोघांनाही भाग जाणारी आहे का अशी कुठली संख्या? तर हो आहे. कोण आहे? 2 आहे. मग बे 2 4, 5ला भाग जात नाही म्हणून 5 जसाच्या तसा, आणि बे त्रिक 6. ठीक आहे. मग आणखी कुठली अशी संख्या आहे का 2, 5 आणि 3ला जाणारी? नाही. मग बघा परत 2 1 2, इथे 5 आणि हा 3 जसाच्या तसा. परत आहे का अशी कुठली संख्या? नाही आहे. मग 3 हा 1 असाच्या असा, 5 असाच्या असा आणि इथे 1. मग आहे का आणखी कुठली संख्या? नाही आहे. मग 5 इथे 1 1 आणि 1. ठीक आहे. इथे 1 1 आला म्हणजे आता तुम्हाला यांचा करायचा आहे गुणाकार. 12 2 24, 24 2 48, 48 आणि 5 त्रिक 15 म्हणजेच 48 गुणिले 15 करा. ठीक आहे. 12 2 24, 24 2 48, 48 त्रिक किंवा 12 2 24, 12 2 24 2 48 आणि 5 त्रिक 15, 48 गुणिले 15 करा. 48 गुणिले 15 म्हणजेच 15 8 120, 0 हातच्या आले 12, 15 चोक 60, 60 आणि 12 72 म्हणजे 720. म्हणजे येथे मित्रांनो लसावी किती येत आहे? 720 येत आहे. म्हणजे मसावी 12 आणि लसावी 720. तर अशा प्रकारे आपण 3 संख्यांचा लसावी आणि मसावीसुद्धा काढलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला 3 किंवा 3पेक्षा जास्त संख्येचा लसावी किंवा मसावी काढता यावा. ठीक आहे. परत बघा आपण इथे आता मोठ्या संख्यांचा मसावी किंवा लसावी काढूया. बघा 16 24, 36 आणि 54 यांचा तुम्हाला लसावी आणि मसावी काढायचा आहे. मग बघा 16 24 36 आणि 54 यांना आपण एकदा लिहून घेतलं आणि तुम्हाला इथे बघायचं आहे की अशी कुठली संख्या आहे की त्या संख्येनं या सर्वांना भाग जाते. तर ती संख्या आहे मित्रांनो 4 जाते का सर्वांना भाग? 4 जाणार नाही. मग 2 देऊन बघा. 2 भाग दिल्यास इथे 8, येथे 12, येथे 18 आणि येथे 27. ठीक आहे. परत अशी कुठली संख्या आहे का या सर्वांना भाग जाईल? ठीक आहे. 2 जर भाग दिला तर इथे जाईल, इथे जाईल, इथे जाईल, इथे जाणार नाही. 3 जर भाग दिला तर इथे जाईल, इथे जाणार नाही, इथे जाईल, इथे जाईल, इथे जाईल. म्हणजे अशी कुठलीच संख्या नाही आहे की त्या संख्येनं या चौघांनाही भाग जाईल. ठीक आहे. म्हणजेच 2 हा झाला तुमचा मसावी. मसावी किती मित्रांनो? मसावी बरोबर 2. ठीक आहे. 2 म्हणजेच 16 24 36 आणि 54 या चारही संख्यांचा मसावी किती आहे? फक्त 2 आहे. कारण की याच्या पुढे अशी कुठलीच संख्या नाही आहे की या चौघांनाही भाग जाईल. तर मसावी तुमचा सरळ सरळ 2 येणार आहे. आता तुम्हाला लसावी काढायचा आहे. मग आपल्याला लसावी काढण्यासाठी इथे 1 1 4च्या ठिकाणी 1 1 आला पाहिजे. मग 1 1 आणण्यासाठी बघा तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या बघायची आहे. अशी आहे का की या 4 जात नाही? नाही जात. मग तिघांना बघा. तिघांना भाग जाणारी 2 आहे. 2 भाग दिल्यास इथे 4, येथे येईल 6, येथे येईल 9 आणि हा 27 जसाच्या तसा. मग 3 भाग द्या. 3 भाग दिल्यास हा 4 जसाच्या तसा राहील. इथे 2, इथे 3 आणि इथे 9. ठीक आहे. मग कोणती संख्या मित्रांनो? 3 परत भाग द्या. 3 भाग दिल्यास हा 4 जसाच्या तसा, हा 2, इथे 1 आणि इथे 3. परत 3 भाग द्या. 3 भाग दिल्यास 4 2 1 आणि इथे 1. ठीक आहे. मग आता राहिला कोण? 4 आणि 2. इथे सुद्धा आपल्याला 1 1 आणायचं आहे. मग 1 1 आणण्यासाठी 2 भाग दिल्यास इथे 2, इथे 1, इथे 1, इथे 1. परत 2 भाग दिल्यास इथे 1 1 1 आणि 1. म्हणजेच आता या सर्वांचा करा गुणाकार. 2 2 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 36 36 गुणेला. ठीक आहे. 2 2 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 36 आणि इथे 2 2 4, 4 त्रिक 12, 12 गुणिले 36 म्हणजेच 12 सखम 72शी 2 हातचे आले 7, 12 त्रिक 36, 12 त्रिक 36 आणि 7 किती येतात? 43 म्हणजे 432. म्हणजेच तुमचा लसावी किती मित्रांनो?
लसावी येईल 432. आता हे एवढं लंबलचक उदाहरण तुम्हाला परीक्षेत विचारण्यात येणार नाही, पण तुम्हाला माहिती असण्यासाठी इथे 4 संख्यांचा लसावी आणि मसावी आपण फाइंड केला आहे. ठीक आहे. तर मसावी येत आहे 2, लसावी येत आहे 432. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण येथे लसावी आणि मसावी कसा काढावा हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे. अगदी हा बेसिक व्हिडिओ होता. म्हणजे लसावी कसा काढायचा, मसावी कसा काढायचा, हे जे उदाहरणे आहे हे तुम्हाला 5व्या 6व्या 7व्या वर्गात शिकवल्या जातात. ठीक आहे. पण तरीसुद्धा काही विद्यार्थ्यांची कन्सेप्ट क्लिअर नसते, त्याच्यासाठी आपण लसावी आणि मसावी हा व्हिडिओ घेतला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. याच्या पुढचे व्हिडिओ जे आहे त्या व्हिडिओमध्ये आपण लसावी आणि मसावीचे जे प्रकार आहे, वेगवेगळे प्रकार आहे, ते घेणार आहोत. तर भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.